हॅलो अंपायर, आपण बा लक्ष द्या एकदा. थर्ड अंपायर नसेल डायरेक्ट कॅमेराकडे लक्ष द्या. लाईव्ह मध्ये तुमचा डायरेक्ट दिसले की लाईव्ह थर्ड अंपायर नसेल. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन. हा हॅलो 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 वाचित. क्वार्टर फायनलचा सामना देखील आपण पाहतोय. किरोली पक्ष चिरनेर या दोन संघामध्ये सामना. चिरनेर संघानं जबरदस्त पहिला सामना जिंकला होता. तो सामना ओम नमेश किरोली या दोन संघामध्ये सामना पाहायला भेटेल. चिरनेर पक्ष किरोली सामना फक्त 30 षटकांचा असेल, म्हणजे 18 चेंडू फेकावे लागतील. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघ चिरनेर संघाला अरे तमाम रसिकांना आणि ग्रामस्थ मंडळाला विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती ओम साई संघ तेज मजकूर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील आजचा शेवटचा दिवस गोड करा. या स्पर्धेला एन्जॉय करा आणि या स्पर्धेला लाईव्ह देखील पहा. आपण या आपण सांगी कोट्याची पहिला आणि माहिती कोट्याची पहिलं सज्जल गोलंदाज राजेश. यावेळी चेंडूला बिलकुल मिळाय, चेंडू थांबणार नाही. A1 क्वालिटीचा हे हिल दर्जेचा षटकार. पंचांचा इशारा. 7वा O2DJ. आमचे मैजेलचे एक दोस्त दुनियेतील राजा माणूस मैजेलस खूप मोठी स्पर्धामध्ये त्याही देखील आम्हाला सहकार्य करतात. त्यांचं देखील ओम साई क्रिकेट संघ तेज मजकूर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सपोर्ट करतो. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील दुसरा चेंडू. यावेळी चेंडू पुन्हा एकदा A1 क्वालिटीचा. ओहो काय सासू मेली कोकून जावयाला 90 टोकून आणि षटकार मारलाय वाकून विषय. यावेळी साधावा आणि साधावीच्या बरोबर संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजेच 12 धावा. तर नक्की दुखापत झाली तर मयूर पाटील आहेत आपले डॉक्टर मयूर पाटील किरवली पूर्ण सहकार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटेल. त्यांनी केच मोठा फलंदाज, ज्या फलंदाजाचा कित्येक वर्ष दणका वाजतो तो फलंदाज मंगेश. यावेळी जबरदस्त चेंडू होता. चेंडू जातोय निर्धा वाईट चेंडू. एकदा बरोबर संघाची धावसंख्या धावपैकी लागेल ती म्हणजेच 1 निफट सर्कल 13 धावा. यावेळी चेंडूला बिलकुल वा 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 हे हिल दर्जेदार षटकार आणि षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 19 धावा. 3 चेंडू 3 षटकार. जबरदस्त फलंदाजी. तर नाही हे मॅच आहेत ऐका जरा. तर अभय पाटील यांच्याकडून ओम साई क्रिकेट संघ या संघासाठी डब्बाला 1000 रुपयाचा डोनेशन आहे. त्यांचा देखील पुन्हा एकदा ओम साई क्रिकेट संघाकडून पुन्हा एकदा अभिनंदन म्हणतोय अभय पाटील. धन्यवाद. तर संघाची धावसंख्या जर पाहिली ना 3 चेंडू 19 धावा. प्रति हल्ला बॉल. फलंदाज यावेळी थांबणार नाही. चेंडू झालाय A1 क्वालिटीचा येईल दर्जेदार षटकार मंगेश या नामक फलंदाज बॅटमधून
तर हा भूत आहे किरोली संघाचा. लागला तर तुफान ना तर समोरची टीमची होळी. नक्कीच फलंदाजी चांगली आहे. ज्याच्या नावानं संघ ओळखला जात आहे ते म्हणजेच आमचे मंगेश असतील, ज्ञानू असतील, प्रशांत दादा असतील, अनिल दादा, अगदी भाकर. चला संघाची धावसंख्या जर पाहिली तर भविष्यात धावसंख्या चांगली झाली. जबरदस्त चेंडू होता. फलंदाजा चेंडू समजला नाही. चेंडू जातो नेता सांगी कोटा भरला जातोय गोलंदाजाचा आणि संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजे 25 धावा. आपण दुसरा षटक पाहिला पेटाली पक्ष मूर्ती या दोन संघामध्ये तर दुत्तेकेने 27 धावा खर्च केल्या होत्या. इथना मात्र 5 चेंडूमध्ये 25 धावा उभारल्या गेल्या. फलंदाज मंगेश बॅट मधून अजूनही षटकाली शेवटचा चेंडू पार होईल का आणि फार आणि ती फार चेंडू थांबणार नाही. चेंडू बैठीवर येतात आपल्याला षटकार. संघ आपण पहिला सामना तुमचा केला तो म्हणजेच मोठ्या संघासमोर देखील केले सर. मात्र हा देखील किरवली संघ आहे आणि तुम्ही इथे भूमिपुत्रास चिन्ह संघ आपण आपल्या क्षेत्राशी साधवत आहे. आपण देखील हार मानस ना पण समोर संघ मोठा आहे. हलक्यात घेऊ नका मागात जाणार. सांघिक कोट्यातील दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातील पहिल गोलंदाज सज्ज झालाय. ऋषिकेश नामक गोलंदाज सज्ज झालाय. थोडा पंचापैकी विनंती असं स्पीडअप करा. आपण आमची छोटीशी पिटोरी लावायला लागली आता घेऊन जातो मी तुला. यावेळी सलमान द्यायचा प्रयत्न होता. चेंडू निधाव जातोय. सांघिक कोटा भरला जातोय. पहिला चेंडू निधाव फेकलाय आणि पहिल्या चेंडू मध्ये कुठे धाव सांघिक कोटा भरला जातोय गोलंदाजाचा. संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजेच 31 धावा. भविष्याला पप्पाला यावेळी चेंडूला बिलकून दिलाय. हो हो चेंडू थांबणार नाही. चेंडू येईल षटकार आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 37. O2 डीजे आलेल्या तमाम रसिकांना आणि ग्रामस्थांना देखील विनंती करतो या आपण व्यासपीठावरती ओम साई क्रिकेट संघ आजचा शेवटचा दिवस आहे. आलेल्या तमाम रसिकांना या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतोय. या स्पर्धेचे लाडके आयोजक आपण पाहतोय ज्ञानशेठ दादा पाटील, श्याम पाटील, राजेश पाटील, अच्युत पाटील आणि ओम साई क्रिकेट संघ हेमंतदादा पाटील असतील, मोठे पाटील असतील. या आपण व्यासपीठावरती सर्वांना विनंती करतोय आपण या लगेच. आजचा शेवटचा दिवस आहे. खूप मोठी स्पर्धा आहे. सावली मैदान चेंडू आणला कणून चेंडू मिळलाय. चेंडू मिळलाय. आता हिला घंटी दोन चेंडूचा खेळ संपलाय. यावेळी चेंडूला बिलकून दिलाय. चेंडू थांबणार नाही. शतक चेंडू खाली आणि इतना होईल षटकार
या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजेच 43 धावा. जबरदस्त फलंदाजी पहा आजचा हायस्ट स्कोर आणि 30 षटकांचा सामना असेल हा किरवली संघ. तर माझे गुरु साईराजे यांचं इथं आगमन झालंय. विवाद होला गेलं होतं कारण शेतकरी कामगार आहेत ते शेतीचं काम चालू आहे. यावेळी जबरदस्त चेंडू फलंदाज चेंडू समजला चेंडू जाते निधाव चार चेंडूचा केस होता. संघाची धावसंख्या आली म्हणजेच 43 धावा. षटक क्रमांक दुसरा आणि 30 षटकांचा सामना आहे. यावेळी 5वा चेंडू फटका चांगला पंचांचा इशारा. नो चेंडू अवधसा लागलेली ती म्हणजेच आपण पाहतोय संघ असेल तो म्हणजेच यावेळी चिन्हे संघाला कारण धावसंख्या पाहिली ना तर 49 आणि 50 48 धावा. पहा साईराजे पाहिलं ना पहिल्या 4 चेंडू 4 षटकार ज्या फलंदाजानं ठोकलं तो फलंदाज म्हणजेच किरोली संघाचा हुकमी अक्का मंगेश नामक फलंदाजानं का धावसंख्येला मोठी मजबूती आकार दिली. यावेळीच पुन्हा एकदा फलंदाज पंचांचा पुन्हा एकदा इशारा येईल. पंचांचा इशारा अंतिम इशारा. पंचांचा इशारा अंतिम इशारा लास्ट डिसिजन. पुन्हा एकदा चेंडू फिरला असेल आणि 1+1 भेटेल. संघाची धावसंख्या दोन्ही अंकामध्ये पुढे सरकेल. संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजेच 50 धावा. पिटोरी यावेळी जबरदस्त चेंडू होता. ब्लॉकरचा चेंडू होता. खणून काढला चेंडूला एकच धावला एक धावेच्या पुढे संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजेच 51 धावा. अरे तमाम रसिकाने या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ ओम साई टिके संघाला विनंती करतो आपण यावेळी व्यासपीठावरती साईराजे आपण देखील आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहभागी करतो. माझे गुरु 25 2 षटकांचा खेळ संपतो. संघाची धावसंख्या 12 चेंडूचा खेळ संपतोय 51 धावा. कारण पाहिलं ना 12 चेंडू साईराजे 51 धावा. समोर संघ देखील पाहिला किरोली संघ मंगेशा फलंदाजानं एक आक्रमक फलंदाजी दाखवली आणि संघाला 51 धावांना पोहोचवलंय. चल 12 चेंडूच्या खेळ संपत संघाची धावसंख्या पाहिली ना तो फक्त 51 धावा. जबरदस्त फलंदाजी केली ती म्हणजेच ओम ननेश्वर किरोली संघानं पार्टनरशिप पाहिली ना फक्त 12 चेंडू 51. जबरदस्त टाळ्या होत्या संघासाठी. काय आजचा दिवसाचा कारण 30 षटकांचा सामना आणि 12 चेंडू मध्ये 51 धावा. जबरदस्त फलंदाजी मंगेश नामक फलंदाज आणि षटक क्रमांक 30 गोलंदाज सज्ज झाला. तर एंड करून विवेक पाटील त्याला समोर फाईट करून फलंदाज ज्याने 4 चेंडू 4 षटकार ठोकले तो फलंदाज मंगेश नामक फलंदाज. निखिल साईराजे मंगेश वादळ हा तो वादळच आहे. आज फॉर्म मध्ये फलंदाज आहे. यावेळी स्मारकात चांगला एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का आणि इतना हलक्या 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहिली 53 धावा. दोस्ती दुनियातील राजा माणूस कावेरी शेठ पाटील साहेबांचं इथं आगमन. साहेबांना विनंती करते या आपण व्यासपीठावरती हृदयाची धडकन त्याच्या सोबत आपण पाहतोय विलासदादा पाटील देखील असतील. कावेरी शेठ पाटील दोस्ती दुनियातील राजा माणूस साहेबांना देखील विनंती करते या आपण व्यासपीठावरती आपलं देखील ओम साई क्रिकेट संघ तोजन स्कूल याच्या माध्यमातून पुन्हा एकदा श्रेष्ठ करतो. मी ऋषभ पाटील तुमचा लाडका बंधू
नक्कीच पावसाळ्यामध्ये धुंडा उडवणारे एक व्यक्तिमत्व कैवारीराव पाटील असतील. सतत आपले चला या फायनल लगेच सागरा विनंती होते आपण व्यासपीठावरती. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरा. यावेळी चेंडू फेकून द्या सायराचे. ओहो चेंडू थांबणार नाही. चेंडू सासू कोपतोय. निकेचा 10 चेंडू आणि 43 धावांची जोरदार फलंदाजी आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजेच आपला मंगेश नावक फलंदाज किरवली संघाचा. वैयक्तिक धावा 43 धावा. 10 चेंडू 43 धावा. निखिल साहिलाजी इतना 50 म्हणा. यावेळी चेंडू बिलकुल दिलाय. चेंडू ताणणार नाही. हे वन कुलिनीचा येईल दर्जेदार षटकार आणि षटकाच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहिली ना 69 O2Dचे. अजूनही षटगडी काही चेंडू बाकी. यावेळी फटका चांगला. इतना 50 धावा पूर्ण. टाळ्यांचा चौघडा वाजवा मगेशसाठी. मगेश दा आपण देखील बॅटवरती करा. या वर्षी आपली 4थी 50. जबरदस्त फलंदाजी. काय फलंदाजी. आपलातून फलंदाजी मन जिंकली. होम साइड के संघ तर्जमत स्कूल. सरकारी शेवटचा चेंडू हाय. चेंडू थांबणार नाही हाय. यावेळी शेवटचा चेंडू ती चौकार आणि चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या कोलेगाव संघाचा संगणक आणि पाकडेपाडा संघाचा संगणक. कोलेगाव संघाचा संगणक आणि पाकडेपाडा संघाचा संगणक या पण नाणेफेकीसाठी लगेच याचा आपण कोलेगाव विपक्ष पाकडेचा पाडा किती आल्या 74 धावांचं लक्ष आणि 75 धावांचं लक्ष समोर ठेवलं तर म्हणजे किरवली संघानं चिखले संघासमोर. चिखले संघ आपला होमग्राउंड असेल मात्र आता आपल्या 4 षटकामध्ये 3 षटकामध्ये 75 धावा प्रति हल्ला चढवावा लागेल. 25चा टार्गेट. ऋषभ आणि धन्यवाद बाबूच्या व्यासपीठावरती ज्याचा नुकताच आगमन झाला. त्यांच्या व्यासपीठानं ज्या वेळेस आदरतो ही भूमी बदल त्याचं नाव आहे आमचा कैवारी पाटील. त्यांच्या शुभ स्वागतासाठी आम्ही व्यासपीठ आमंत्रित करू. कैवारी दादांचा सर्वत आपण शुभ सन्मान आपण करू. राजेश दादा पाटील यांच्या पवित्र शुभार्थे कैवारी दादा ते लास्ट फायनल पर्यंत मयूराज जोडचे मालक येते ते मनात घर करतात. जेम्स भाई आपका स्वागत है. आपकी अगली पेशकश सही राजे की तरफ से. डोंट वरी आप आए मंच की शोभा बढ़ाई. जेम्स भाई आपका स्वागत है. सर टॉस बॉस पाकड़े से पारा. यस आणि गोलंदाजी स्वीकारली. नक्कीच पुन्हा एकदा आपण जाऊया महिला जोडीचे मालक त्यांचं झालेलं तर आपण नक्कीच आमचे विलासदादा पाटील या. विलासदादा या. कैवारीदादा पाटील कैवारीदादा या. दोघे जण या. राजेशदादा पाटील आमचे बॉडी बिल्डर्स आहेत. शहरी सौष्ठवामध्ये ज्याने महाराष्ट्राची भूमी हादरवली आणि त्या भूमीतून नावाचा कण वाजवला जातो त्याचं नाव आहे कैवारी पाटील. आणि त्यांच्या सानिध्यात त्यांच्या समवेत आमचे विलास दादा पाटील यांचा शुभ सन्मान. असं म्हटलं जातं की कैवारी दादा की मनमनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली स्वागतास गातो आमची
शब्दांची सुमनांजली. स्वागत नाही कैवारी दादा हाय आमचा जीवाला, तुमच्या पवित्र स्पर्शाने झाला क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा. थँक्यू. नक्कीच असं म्हटलं जातं की शुद्ध बीजापोटी फले रसाल गोमटी, मुख्य अमृताची वाणी देह वेचावा कारण. मॅचच्या दिशेनं पहिला चेंडू, भरपूर मोठं लक्ष. ओहो, यावेळेस आपण पाहिला कैवारीचा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे. ज्यावेळेस आम्ही कॉमेंट्रीची सुरुवात केली, सोबत एकत्रित कॉमेंट्री करत उल्हास पाटील, परंतु काय कारणाचं विजय असतात. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आकांक्षित पाटील, अरुण शेठ पाटील, त्यानंतर जगदीश शेठ कोहली यांचा व्यासपीठ होते. आम्ही करत सर्जा बैलाचे मालक दादा, आपण मोलाचं योगदान आणि वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवली, तुमचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. कैवारी दादा पाटील कार्यरत्न या ठिकाणी व्यासपीठ नुकतं दाखवून झाले. अरुण शेठ पाटील, जगदीश कोहली, नानाशेठ प्रधान कार्यक्रम पाहिलं. छोट्या सारीच्या बैलाचे मालक, पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये नंबर 1 चा मानकरी झालेला हा आपण पाहतो. या ठिकाणी मान्यवराचा शुभागमन होत असताना यावं दादा व्यासपीठ आपलं हार्दिक स्वागत. कैवारी दादा पाटील यांच्याकडनं व्यासपीठासाठी 2-2.5 रुपयाचा पारितोषिक आम्हाला लाभला गेला, त्यांचं मनापासून स्वागत. कैलास दादा पाटील, जीवदानी इंडस्ट्रीजचे मालक, आदरणीय सन्मान्य नानूशेठ पाटील, लालूशेठ पाटील या ठिकाणी आलेले आहेत. खऱ्या अर्थाने या दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आम्ही या ठिकाणी व्यक्त करू. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी भरपूर मोठं सहकार्य लाभला, त्यांचा मनापासून आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करू. लालूशेठ पाटील जीवदानी इंटरप्राइजेसचे मालक, मग पाणी असो, त्या ठिकाणी ट्रॅक्टरची सुविधा असो आणि मैदानाची कुठलीही सुविधा असो, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले जातात. आणि व्यासपीठावरती खऱ्या आपण पाहिलं कैलास दादा यांचे सुपुत्र या ठिकाणी आलेले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. निलकंठ शेठ पाटील यांनी विनंती करीन यावं व्यासपीठावरती. मॅचच्या दिशेनं खऱ्या अर्थाने रेलच्या राहणार ज्ञानेश्वर पाटील, आज सामन्याचा अंतिम दिवस आहे. युवराज दादांचा या ठिकाणी व्यासपीठ आम्ही स्वागत करू. खऱ्या अर्थानं ज्याने जिम मध्ये नंबर 1 चा फटकावला आणि खऱ्या अर्थानं जिमला सौभाग्य, आरोग्य ही धनसंपत्ती, ही धनसंपत्ती युवराज दादा यांचा व्यासपीठ होता. आम्ही शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतो आणि सातत्यानं आम्ही म्हणतो खऱ्या अर्थानं पाहिलं पाहुण्यांचा शुभ सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आणि गेस्ट इज आवर गॉड, आमचं हे आद्य कर्तव्य. पाहुण्यांचा पाहुणचार व्यासपीठ आम्ही जरूर करतो. थँक्यू युवराज दादा, आपण आलात त्याबद्दल तुमच्या मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार मानतो. षटकाची या ठिकाणी होते सांगता, एकूण धावसंख्या धावसंख्यावरती 76 लक्ष्य. दोन षटक 72, 72 म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार. षटकार चौकारांची भाषा इथे बोलली जाईल का? पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, एकूण धावा 12 चेंडू 72, प्रत्येक चेंडू हो पहिला चाललाय चेंडू सरळ सीमा रेषा पार, षटकार.
सानिध्यातून आज चाललेला सामना नक्कीच भरपूर आज मेगा संडे मॅच आनंद घेतात प्रेक्षक वर्ग सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेला. पुन्हा एकदा मंगेश पाटील तयार. हो बॅटच्या स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जाईल चेंडू प्लॉट मध्ये षटकार. खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये ते खऱ्या अर्थानं कार्यरत आहेत. आकाशदादा भोईर आणि एका चेंडूमध्ये षटकाराची ज्यावेळेस आवश्यकता असते तेव्हा मजकूसाठी गडी आहे रुंजार बॅटीला आलेदार असा व्यक्तिमत्व आकाश भोईर या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक अधिक स्वागत. चौकार चौकार चौकार. परंतु प्रत्येक चेंडूची षटकारांची भाषा बोलायची होती. 12 चेंडू होते 72 धावांची भाषा होती. धावसंख्या आपण पाहिली एकूण 19. 3 विकेट या ठिकाणी गाड झाले चिरनेर या संघाचं. खूप चांगली मॅच आणि खऱ्या अर्थानं मॅच मध्ये चांगला ग्रेट कमबॅक. आज देखील पुन्हा एकदा फलंदाज ठेवला होता कुठे हा प्रश्न आमचे नक्कीच प्रेक्षक वर्ग आम्हाला विचारतात, कारण धावसंख्या भरपूर मोठी होती आणि हा फलंदाज ठेवला होता कुठे. एकूण धावसंख्या 25. टार्गेट भरपूर मोठा आहे. लास्ट बॉल 22 धावा दिल्या. आला म्हणतो कार्पेट. चेंडू चाललाय पुन्हा एकदा. ओ सीमा रेषा पार. 4. टीम गिरवली. कुठलाही पार्ट टाइम गोलंदाज तुम्ही वापरू शकता, कारण 6 चेंडू मध्ये 43 रनांची गरज आहे. एखाद्या नवीन टॅलेंटला चान्स द्या. प्रशांत तुमच्या सानिध्यात हा किरवली संघ घडला. प्रशांत, त्यानंतर आमचे मंगेश पाटील, त्यानंतर आमचे अनिल असतील. नक्कीच युवा टॅलेंटला भरपूर मोठी संधी आहे, कारण 6 मध्ये 43 धावा. इट इज नॉट पॉसिबल. दिस मॅच ओनली गॉड मिरेकल. Match save only God miracle. विकेटला रन किती? 6 चेंडू 43 धावांची गरज. क्या बात आहे. अनिल कुंबळेचा वापर केला गेला. खऱ्या अर्थानं त्यानं कसोटी सामन्यामध्ये एक धुमाकूल अगदी शैली त्याची तशीच आहे. दिलचे नावाला सांगतायत. क्या बात आहे, क्या बात आहे. इंजर्ड झालेत काय होऊ दे, आपण आम्ही गोलंदाजी करणार. क्या बात आहे. चाललाय चेंडू सीमा रेषेपार षटकार. सचिनजी कडू असतात, कारण आता त्यांना पुन्हा एकदा जायचं आहे नाईट स्पर्धेमध्ये. डे नाईट स्पर्धा असतो. आमचे मनोज पवार सर असतील, त्यानंतर आमचे अक्षय देखील आहेत. आता त्या नुकतेच अंपायरच्या गुन्हेमध्ये आलेत. अभी क्रिकेट छोडो सचिन कडू, अभी अंपायर में छोडो. चाललाय चेंडू. येस झाला. विनला केलं तर फलंदाज बाद होत आहेत. अनिल कुंबळे यांची शैली आणि त्यांच्यासाठी मिळतो या विकेट. येस पाघडापाडा टीमने जिंकल्या या ठिकाणी. टॉस अनिल दादा पाटील पाठीवरती हात ठेवून. या क्या बात आहे. आज दुर्ला उरूनच जाऊ मैदानामध्ये. हो
फलंदाज इतके चांगले फलंदाज ठेवले होते कुठे शिरने संघाने, हा प्रश्न आम्हाला प्रेक्षक वगैरे विचारतात. तर आदरणीय सन्माननीय ज्या मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे. खऱ्या अर्थानं दिनकर शेठ पाटील, त्यानंतर सत्यम कृषिंद पाटील यांचा व्यासपीठावरती काही वेळातच शुभागमन होणार आणि त्यांचं आगमन होत असताना जरा जोरदार टाळ्याने सहर्ष स्वागत करूया. दोस्ती दिने के राजा माणूस या ठिकाणी क्रिकेटला भगवंत सत्यवान दादा पाटील या ठिकाणी येत असताना यांचे या सत्यम दादा व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक डॅशिंग व्यक्तिमत्व त्यांचे समवेत खऱ्या अर्थाने दिनकर शेठ पाटील आणि त्यांच्या समवेत आमचे खऱ्या अर्थाने सत्यम दादा पाटील, खऱ्या अर्थाने क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व, एक रॉयल लुक, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे आन बान शान, खऱ्या अर्थाने सत्यम दादा पाटील एक रॉयल व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थाने त्यांचा ड्रेस कोड कुछ तो झाकी आहे बाकी. आणि खऱ्या अर्थाने सलमान खानची, जर सलमान खानचा बर्थडे नसता तर आज बर्थडे या ठिकाणी आम्ही साजरा केला असता. खऱ्या अर्थाने